हाय हॅलो नमस्कार. तर दिवसाची सुरुवात रोजच रडून होती, कारण आज स्कूलचा फर्स्ट डे वॅकेशन नंतर. तर मस्तपैकी स्कूलला गेली. त्यानंतर आपणही तृषाला आज घेण्यासाठी आलो होतो, कारण तिला एक फ्रॉक घ्यायची होती. त्याच्यामुळे आम्ही दोघेही आज आलो होतो. तिची छानशी शॉपिंग केली. त्याच्यानंतर इव्हिनिंगला इतका धो पाऊस यायला लागला, थंडगार हवा सुटली, वातावरण छान झालं, जणू काही पावसाळाच पुन्हा सुरू झाला. त्या सगळ्या वातावरणात मी अशी छानशी रेडी झाले, कारण आपल्याला जायचं आहे पप्पांकडे. पप्पांचा आज बड्डे. मग येताना छान केक घेतला. छोटे छोटे पाऊस येतच होते, छान वाटत होतं, सगळं वातावरण फ्रेश होतं. घरी गेलो, पप्पांचा केक कट केला. तृषाने तिथे छान मस्ती केली, धिंगाणा केला, छान सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं. पप्पांच्या बड्डेचं विश केलं त्यांना. पप्पांना चार बोललं तर आधी मीच खाल्लं, नंतर पप्पांना चारलं. त्यानंतर एक फॅमिली फंक्शन होतं, जे तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलला कळेलच काय होतं, कुठे गेलो होतो. ते फंक्शन अटेंड केलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे मिलननी तृषाने छान इथे व्हिडिओ काढले. ती रिंग लावून त्याला ते राऊंड फिरतं, त्या सगळ्या गोष्टी इथे होत्या. त्यांना ते फार म्हणजे ते फक्त आत्तापर्यंत रीलमध्येच बघितलं होतं मी, पण इथे होतं ते फर्स्ट टाईम. त्याच्यामुळे त्यांनी छान ते तिथे रील वगैरे काढले. पप्पांचा बर्थडे, त्याच्यानंतर हे फॅमिली फंक्शन, डिनर होता, डिनर प्लॅनिंग केलं होतं. ते तुम्हाला यूट्यूबला कळेलच मोठ्या ब्लॉगमध्ये. ते सगळं आपण एन्जॉय केलं छानपैकी. आणि पावसामुळे तर थंडी होती सगळ्या वातावरणात, थंडगार हवा सुटली होती सगळीकडे. खूप छान, इतकं फ्रेश वाटत होतं. तृषानेही छान एन्जॉय केलं, मिलननेही छान एन्जॉय केलं. आणि असा काही साजचा आपला दिवस होता, जो आपण इथे सेंड करू. बाय बाय.